खाडीपट्टा परिसरात गेली 48 वर्षे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खुटील गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी लोअर तुडील येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य कार्यक्रम वाटप उत्साहात पार पडला। मंडळाचे अध्यक्ष दीपक कासार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात महान पंचप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच बौद्ध पूजा पाठणी करण्यात आली आहे। यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष विजय साळवी, संस्थापक मुकुंद पाटणे, बौद्धजन पंचायत समिती गटप्रतिनिधी अतुल साळवी, महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष सखाराम जाधव, गंगाधर साळवी, शशिकांत कासारे, पोलीस स्थानिक भाविकचे सरचिटणीस निलेश जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव, विनय पाटणे, सुशील पाटणे, नरेश साळवी, महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे सरचिटणीस संदेश उघडे, विनोद कांबळे, राजेंद्र पाटणे यांच्यासह लोअर तोडील येथील ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष भाषणात दीपक कासार यांनी मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचा आभार मानलाय। रोटरी क्लब ऑफ महाडचे वतीने 300 वया, समाजसेवक गोपाल मोरे यांच्या माध्यमातून 100 वयांचे संकलन, संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांच्या माध्यमातून 20 कंपास बॉक्स, पत्रकार निलेश लोखंडे यांच्या प्रयत्नातून विविध शैक्षणिक साहित्य, तसेच अतुल साळवी यांनी दप्तरे, संदेश उघडे व विनोद कांबळे यांनीही मंडळाला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी अतुल साळवी, पत्रकार निलेश लोखंडे, संदेश उघडे आणि विनोद कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। संस्थापक मुकुंद पाटणे व माजी अध्यक्ष विजय साळवी, खजिनदार दीपक साळवी, माजी सरपंच प्रवीण साळवी, पत्रकार नितेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आलाय। उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय। मंडळाच्या सामाजिक सेवेला 48 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत मुकुंद पाटणे यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केलाय। विजय साळवी, गंगाधर साळवी आणि अतुल साळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले। इयत्ता 10वी व 12वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात आला। तसेच 1ली व 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विजय साळवी, मुकुंद पाटणे, निलेश लोखंडे आणि लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव प्रफुल्ल पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केले। कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ हे गेल्या 48 वर्ष शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरित्या राहून काम करत आहे। हे मंडळ जेव्हा स्थापन झालं त्यावेळेस पासून तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती, तरी सुद्धा अतिशय जिकरीने साळवी गुरुजींच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष काम केल्यानंतर हे मंडळ 48 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहोत। हे शैक्षणिक कार्यक्रम राबवत असताना समाजामध्ये असणारे काही धुरंधर व्यक्ती, दानशूर व्यक्ती, जसे आमचे अतुलजी साळवी साहेब हे मुंबई गटाचे प्रतिनिधी आहेत बहुजन पंचायत समितीचे, त्याचबरोबर निलेश लोखंडे आहेत आणि इतर सर्व दानशूर जे लोक आहेत, निलेश जाधव आहेत, या सर्वांनी मिळून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि म्हणूनच हा शैक्षणिक कार्य, हा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला पार पाडता आला। त्याचबरोबर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देण्याकरिता, त्यांना नवी उमेद देण्याकरिता त्यांचाही गुणगौरवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो, जेणेकरून त्यांना आमच्या पद्धतीने जे हातभार लावता येईल ते लावण्याचं काम आम्ही करत असतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आमचे मित्र संदेश उघडे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे सन्माननीय सचिव विनोदजी कांबळे साहेब आणि इतर माजी अध्यक्ष आहेत विजयजी साळवी साहेब, संस्थापक मुकुंद पाटणे साहेब आणि सर्व टीम, गंगाधरजी साळवी सर आहेत, सखारामजी जाधव, बहुजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष, यांनी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडून। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।